हाय, तुम्हा सर्वांना रेशम बिगो मध्ये तुमचं स्वागत आहे. मी सर्दी झाली तरी मी हेअर वॉश केले. ते इम्पॉर्टंट हेअर वॉश करणं. ऑइल केस नाही ठेवू शकत, पण सर्दी अवॉइड करून मी हेअर वॉश केले. तेही जाऊ दे, मी तुम्हाला एक काहीतरी दाखवणार आहे. सिरियसली तुम्हाला जे वाटतं त्याचा कमेंट करा, ठीक आहे? वेट. हे बघा, सेम सेम आउटफिट घातली. आणि हे बघितल्यानंतर मी स्वतः चेंज केली, कारण माझ्याकडे होती. पूर्ण फुल दाखवते, नीट बघून घ्या. देवर कोण आहे तुम्हाला तर माहितीच असेल कोण आहे ते. आता मी माझं फुल आउटफिट दाखवतो. सेम, फक्त बटन्स ब्लॅक नाही, व्हाईट आहे. पॅन्टचे पण सेम, शर्ट पण फुल स्लीव्स आहे. ओके, पण ते जेवढे फेमस झाले मी तर नाही होणार आहे. त्यानंतर आलेला एक माझा पार्सल. मी माझं दुःख व्यक्त करत खोलत आहे, कारण सर्दीने माझं पूर्ण डोकं जाम झालेलं आहे. पार्सल तर खोलावंच पण माझ्या चेहऱ्याची खुशी बघू शकता तुम्ही. वाटतंय आजारी आहे, पण खूप आजारी आहे. आपण पार्सल खोलूया. पण तुम्हाला एक सिक्रेट सांगते. लास्ट टाइम त्याची साईज मी ऑर्डर केलेली XS, आणि नंतर मग मी स्मॉल तेही रिटर्न केलं. आता मी मीडियम मागवलंय. हा मीडियम मी ट्राय केला, आणि तुम्हाला माहिती काय झालं, एकदम ढिल्ला. म्हणजे ना, शोल्डर आहे ना, डायरेक्ट ऑफ शोल्डर पण नव्हता होत, आणि एकदम विचित्र दिसत होता. जो मी एक्सपेक्टेशन ठेवले होते त्याच्या एकदम ऑपोजिट. सो मग मी तोही रिटर्न केला. 2 वेळा एक्सचेंज करून थर्ड टाइम रिटर्न. संध्याकाळी झोपेतून उठल्यानंतर मी गेले डॉक्टरकडे. डॉक्टरवरून इथे आम्ही आणलेला हा स्वीट कॉर्न. आता त्याला भाजून तर मी खाऊ नाही शकत, सो मी बॉईल केले, कारण गरम गरम जेवढं जाईल तेवढं बेस्ट आहे, मला असं वाटत होतं. मी खरं तर वडापाव नाही गेलेले, पण नंतर मग मी स्वतःची हेल्थ बघून मी वडापाव अवॉइड करून मी माझे हे दिसत आहे कॉर्न, काय बोलतात, मकाचं कणिक मस्त मीठ हळद टाकून बॉईल करायला लावलेलं आहे. मी तुम्हाला माझ्या एक व्हिडिओ मध्ये सांगितलंय मी आजारी नाही पडत, आणि लिटरली सांगते मी स्वतःहून आजारी नाही पडले. मम्मीचा व्हायरस मला पास ऑन झालेला आहे. नंतर स्वीटकॉर्न खाताना थांबा, तुम्हाला माझे बाबूच दाखवते. हा बडी लुसी असे बघतात ना तोंड, जसं त्यांना मी जेवायलाच नसन देत. तर नंतर त्यांना पाहिजे होता हा कॉर्न बॉईल केलेला, हा कच्चा नाही पाहिजे त्यांना. मग मी माझ्या मधला हाफ काढून त्यांना दिलेला आहे. इतके खुश झाले. आपण जसं खातो ना व्यवस्थित दाणे दाणे सेम खातात. त्यांना मस्त एक्सपिरियन्स आहे खाण्याचा. आज माझा दिवस इतका आळशीपणाने गेलाय, इतका आळशी ना, असं वाटत होतं दिवस कधी उगवला आणि कधी मावळला कळलंच नाही. संध्याकाळी मी मला माझा मूड चेंज करत मोमोज खायला गेले. काय माहिती आजारी असल्यावर एकदम